विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालाय। भंडारा जिल्ह्यामध्ये गारपिटीने प्रचंड नुकसान झालंय। अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस पडलाय। अमरावतीच्या देवगाव, तळेगाव, दशासर परिसरामध्ये गारपीट झाली आहे। अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। पुढील काही दिवस विदर्भात पावसाची शक्यता आहे। हे सरकार बळीराजाचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते। मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील, NDRFच्या दुप्पट निर्णय आपण घेतले, 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर वाढवली, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे 6,000 तसे 6,000 आपण दिले, पीक विमा 1 रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आखडता घेतला नाही। आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे, शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल। शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। आता अवेळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जे प्रचंड नुकसान झालं आहे, केवळ वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही। तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।